नमस्कार मंडळी, आम्ही कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज आलो आत्याच्या गावी आणि आत्याच्या गावी एक पेटी ठेवली होती जुनी। त्या पेटीमध्ये सातेरी जातीचं मऊ आहे, ते काढायचं आहे। आत्या मला म्हणाली काढून दे, मध पाहिजे मला, मी काढून देणार आता त्यांना। तर इथं आमची तयारी चालू आहे बघा। सुबुदादा आता शेळकून जाळा लागला आहे, म्हणजे त्याला थोडासा धूर दाखवायचा, कारण का वातावरण ढगाळ झालं आहे बघा। आणि प्रॉब्लेम असा आहे की चावणार माशा खूप, चावणार तरी काय फरक पडत नाही आम्हाला, पण तरी पण चावल्यानंतर माशा मरतात। मग आपल्याला फक्त मध काढायचं आहे आणि शेळकून जाळून त्याचा धूर करायचा। आत्याच्या म्हशी बघा, ही म्हातारी झाली, इकडे गायी आहेत, 2 गायी म्हशी, कशी फुसफुसते, म्हातारे झाले नाही, लय म्हातारे झाले होय, आहेत 4-5 हे झालेलं दूर। आता मी काढणार आहे मित्रांनो। हे बघा, ही पेटी आहे जुनी, ही पूर्ण, आणि ह्या पेटीत आहे बघा, इथं हे बघा, इथं माव आहे, इथं माव आहे बघा, इथं जात आहे, माशा जायला लागल्या बघा। तर बघू आपल्याला किती आता मध भेटतो याच्यामध्ये, आणि आत्याला मध काढून देऊया याच्यातला। आज अजून उचल किती हे धरी असं मला चावल नाही चावत, तू इकडे, मी असताना चावत इकडे। तर लय दिवसापासून आहे हा, चाकू आहे की चाकू न मला हे करेल ती शिंग मारी। अरे चावत नाही तसं करू, मला एक चावली वैरण बाबा। मित्रांनो हे बघा, त्या वैरणचा भारा घेऊन इथे कवळा पायाला थडाकली, हे बघा, हे अशी वसात आहे, सातेरी जातीचं मध आहे, हे आहे माव आहे। तर इथे पोळ्या आहेत, आता बघू मध किती भेटतं आपल्याला। जवळजवळ 1 2 3 4 5 6 ते 7 पोळ्या आहेत अंदाजे, बघूया की नाही। पोळ्या चिकटून राहिला असतं घर, पोळ्या काढणार ना आपण आता, बघू आता। प्लेट पाहिजे तर घे आता, पोक झाले काय का? नाही ना, तर मी मागवतो, काय होईत नाही, तू टेन्शन नको, इकडं मी दाखवतो जरा। तर मित्रांनो हे बघा, हा जो आहे हे मध आहे, आणि हे जे आहेत पिल्लं आहेत ही, आणि हा मध आहे बघा। बघूया आपल्याला किती मध भेटतोय याच्यामध्ये, असं व्यवस्थित दिसलं पाहिजे। आता तिने परत पोळ्या लावल्या होते, काय केलं असेल मी उघडून बघायची, हाय काय गेले सानू फोटो काढे त्याच्यात। कधी प्लेट बुडी आहे बा, तुला पाहिजे तर मध हाय, कुठे गेलं तेव्हा दिसलंय ना, चावली बघ, निघाला का फोटो? चावल्या हाताला, तुला चावतील की रे, चावल्या। मग बाई पाऊस गडगडायला लागलाय, किती आहे का? 5-6-7 असणार। हात कुणी झटकू नका फक्त, काय कुठून जायच्या मार्गावरती, कुठून जाणार ते कोराडू झाले, मला माहिती आहे की मध खाऊ शकतो लागेल काय। ते पूर्ण नवीन करायला काय रे? हो, मदत नाही वाटते त्यात।
खरे काय मी तिथं हाय काय बघतो मला कुठं इथं बघ पुढे घे सुधा पुढे जरा नको गरजू बाबा अरे जरा ये की नको मला पुढे दाखव की जरा असं बघायचं झालंय मी हल्लो की आणि काहीतरी होईल नाही ना काय होईल नाही तर काहीच नाही. मत पिळू नकोस हा अजिबात फडक्यात घालायचं नाही हे करायचं वैरणला पाऊस पाऊस नाही पाऊस येणार नाही 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 पाऊस नाही राणी आहे का त्यात राणी गेली असं कुठे कोर्ट बी झाले नाही कोर्ट नाही लय जुनं आहे ना ते सगळ्या मत कमी असणार नाही खाल्ला असेल होय अशा चिकाटल्यात फोफड्या म्हण म्हणून ते मध भरायला असं एकदा फुकतो फुकता फुकता गेली नरड्यात ना आत पोटातच गेली पटापट पाणी प्यायलं नदीतलं पेटी भरीत त्यावेळी हे भराय घालला असेल पेटी होय हे पेटी भराय मग सोपं होतं फुफडीने फुफडी गावना होती अगं मग अंगावर सांगला म्हणजे सगळ्या पोच्या आहेत पोळ्या दिसते काय आता जर त्या पोळ्या त्यात ठेवल्या तर राहायची नाही असं राहणार की आता पूर्ण मला जेवण हा आता ते उठून जाणार नाही तिथे पोळ्या बांधायचं पोळ्या तिथे बांधायचे ठेवाय पाहिजे किती झाल्या रे फुफड्या तिकडं एक गठ्ठा चांगला होता हा होती बघ घेऊन येता कुठनं तरी त्यो जवळ आहे मासे तिने घेऊ पळून आलाय लांब असून ती बारकी पोळी आत ठेवती बारकी पोळी आणि ढाकून घे म्हणजे राहील तसं चावतेच तशा हा हे पाहिजे रे धर टाकू आल्या आंबा टाकतो चालणार मग किती गावलाय बघा काट्या म्हण की काट्याला मोहचा काढलाय 2 मोह काढले आता तिथं तर मित्रांनो एवढा मध भेटला म्हणजे याच्यातला बराच खाल्लेला आहे सगळ्यांना वाटला आपण आता थोडासा हा आहे शिल्लक तर मध होता वाटल्यामुळं थोडा एवढा शिल्लक राहिलेला आहे आणि मध खूप छान मिक्स होता तर आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं एक छोटंसं झाड आहे तिथं छोटंसंच एक घरटं आहे चिमणीचं पक्ष्याचं कुठलं तरी आहे ते त्याच्यात 2 पिल्ले आहेत बघा तुम्ही दाखव
बोट घाल नको आता. हे बघा हे बघा तोंड बाहेर काढतं हा. खायसाठी खायला आणलं. थांबा घरट पडल. पडत नाही सोड. 2 आहेत. मस्त आहेत. गेली. खाऊ घालून मित्रांनो आम्ही 2 भू काढलेले, सातमू आणि काट्यामू. हा छोटासा ब्लॉग आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.